नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीच्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर इकडे आपण निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. तर आज निफ्टीमध्ये आपल्याला 200 पॉईंट प्लस गॅप ओपनिंग बघायला मिळाली. गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टीने काय केलं, मॉर्निंगमध्ये आपल्याला एक डिप दिली. तर या डिप नंतर आपण एक्झॅक्टली 25,790च्या आसपास, या झोनच्या आसपास आपण निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड घेतला होता. तर नक्कीच तुम्हाला त्या कॉलच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झालं असेल. त्याच्यानंतर 11:30 नंतर तुम्ही जर निफ्टीचा चार्ट जर बघितला तर निफ्टीने कंप्लीट एका रेंजमध्ये 80 पॉईंटच्या आसपासच्या रेंजमध्ये निफ्टीने कंप्लीट साइडवेज मोमेंटम दाखवला आणि एंडला 25,860च्या आसपासची निफ्टीने काय केलेलं आहे, क्लोजिंग दिली आहे. तर उद्या एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीच्या आधी निफ्टीमध्ये आपल्याला एक सॉलिड कन्सोलिडेशन बघायला मिळालं आहे. तर उद्या जर निफ्टी या झोनमध्ये जर ओपनिंग देईल तर आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनवरती एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो. पण त्यासाठी उद्याची ओपनिंग या 80 पॉईंटच्या झोनमध्ये होणं गरजेचं आहे. तर सध्याची क्लोजिंग बघता आणि मार्केट ग्लोबली मार्केट बघता उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह अपेक्षित आहे. तर आपण तिन्ही कंडिशनचं प्लॅनिंग डिस्कस करणार आहे. फ्लॅट ओपनिंगचा पण आपल्याकडे प्लॅन असणार आहे. गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो हे आपण बघणार आहे आणि गॅप डाऊन ओपनिंगचा पण आपण ट्रेड प्लॅन इकडे डिस्कस करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या आणि नक्कीच तुम्ही उद्याच्या एक्सपायरीमध्ये एक चांगला फायदा घेऊ शकता. ओके, तर सुरुवातीला आपण फ्लॅट ओपनिंगचं अनालिसिस करू. तर त्याआधी निफ्टीच्या 2-3 लेवल्स आहेत, त्या लेवल्स मी तुम्हाला जस्ट इकडे शो करतो आणि आपण लगेचच काय करूया, अनालिसिस सुरू करूया. तर निफ्टीमध्ये मी हा एक ट्रेंडिंग ट्रेंडलाईन ड्रॉ केलाय. कारण तुम्ही जर बघितलं तर या ट्रेंडिंग ट्रेंडलाईनवरती निफ्टीने आज 2 ते 3 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. ओके, इकडे काय केलेला आहे, 2 ते 3 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळं हा ट्रेंडलाईन जर ब्रेकडाऊन केला निफ्टीने तर आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. निफ्टी आपल्याला डाऊन साईडला या झोनपर्यंत म्हणजे जो शुक्रवारचा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे, या क्लोजिंग पॉईंटपर्यंत निफ्टी आपल्याला येताना दिसू शकते. त्याच्यामुळं तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा. अपसाईडला 25,880 ते 25,900चा हा एक झोन आहे. ओके, या झोनच्या वरती जर निफ्टी होल्ड करेल तर आपल्याला डेफिनेटली एक अपसाईडला चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, जिकडे क्लोजिंग झालेली आहे त्या क्लोजिंगच्या आसपास इकडे कुठे जर निफ्टीची ओपनिंग झाली तर ओपनिंग नंतर आपल्याला बघायचं आहे. ओपनिंग नंतर जर या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन जर केला, ओके, ब्रेकडाऊन करू द्या, रिटेस्ट करू द्या, देन डाऊन साईडला हे प्रायझेक्शन बनवू द्या. प्रायझेक्शन जर असं बनलं तर नक्कीच आपण काय करू शकतो, जो स्विंग बनेल त्या स्विंगच्या खाली ज्यावेळेस निफ्टी जाईल त्यावेळेस आपण इकडे निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपल्याला एक्झॅक्टली 25,700 25,650 पर्यंत निफ्टी आपल्याला येताना दिसू शकते. कॉलचा ट्रेड कधी बनेल, कॉलचा ट्रेड आपला फ्लॅट ओपनिंग नंतर अपसाईडला 25,900 या लेवलच्या वरती निफ्टी प्रॉपरली कॅन्डल क्लोज करेल तर 25,900च्या वरती आपण नक्कीच निफ्टीमध्ये काय करू शकतो, कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 26,000चा आपलं फर्स्ट टार्गेट असेल, देन 26,100 पर्यंत निफ्टी आपल्याला अपसाईडला जाताना दिसू शकते. ओके, तर ॲट द मनी आणि मॅक्स टू मॅक्स 50 पॉईंट ओटीएमच्या ऑप्शनमध्ये जा, याच्यापेक्षा जास्त ओटीएम मध्ये तुम्ही ट्रेड बाय करू नका. ओके, तर आपण सिंपल फ्लॅट ओपनिंगचा तुम्हाला प्लॅनिंग सांगितला. उद्या जर निफ्टीची ओपनिंग गॅपअप झाली तर गॅपअप ओपनिंग अपेक्षित आहे. तर गॅपअप ओपनिंग जर झाली तर आपण काय करू, सुरुवातीला मार्केटमध्ये थोडासा वेट करू. मार्केट जर खाली आलं म्हणजे जर निफ्टी जर खाली आली गॅपअप ओपनिंग नंतर तर आपण काय करू, क्लोजिंग पॉईंटच्या आसपास आणि हा जो ट्रेंडलाईन जो ड्रॉ केलाय इकडे कुठे ओपनिंग झाली तर निफ्टी स्लो अँड स्टडी डाऊन साईडला येऊ शकते. तर क्लोजिंग पॉईंट जो आहे हा क्लोजिंग पॉईंट रेजिस्टन्स होता, तो रेजिस्टन्स सपोर्टचं काम करेल स्पेशली गॅपअप ओपनिंगमध्ये. त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटच्या वरती जोपर्यंत निफ्टी आपल्याला होल्ड करताना दिसेल तर क्लोजिंग पॉईंटच्या वरती आपण पॉझिटिव्ह प्रायझेक्शन वरती निफ्टीमध्ये काय करू, कॉलचा स्ट्रेट प्लॅन करू. टार्गेट्स आपले 26,000, 26,050 आणि 26,100 असे आपले अपसाईडचे टार्गेट्स असतील. पुढचा डेट आपला कधी बनेल गॅप ओपनिंग नंतर, तर पुढचा डेट आपला
गॅप अप ओपन ऑन द निफ्टीने क्लोजिंग पॉईंटचा जर ब्रेकडाऊन केला, ओके, क्लोजिंग पॉईंट आणि हा जो ट्रेंडलाईन जो आहे या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन जर केला तर निफ्टी काय करू शकते, हा जो क्लोजिंग पॉईंट जो आहे या क्लोजिंग पॉईंटला रिटेस्ट करायला वरती जाऊ शकते आणि क्लोजिंग पॉईंट पासून निफ्टीचा डाऊन साईडला आपल्याला दिसेल. तर डेफिनेटली या ट्रेंडलाईनचा रेजिस्टन्स खाऊन आणि क्लोजिंग पॉईंटचा रेजिस्टन्स खाऊन मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. तर इकडे आपण क्लोजिंग पॉईंटच्या खाली कन्फर्मेशनवरती, ओके, प्रॉपर निगेटिव्ह प्रायदेशनवरती आणि प्रॉपर निगेटिव्ह कॅन्डलवरती आपण काय करू शकतो, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर निफ्टीला काय करू द्या, गॅप अप ओपनिंग नंतर क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन करू द्या, ओके. क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन केल्यावरती घाई करू नका, खाली जाऊ द्या, या ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करू द्या. ट्रेंडलाईनचा ब्रेकडाऊन करून निफ्टी पुन्हा या लेवलवरती येईल, म्हणजे क्लोजिंग पॉईंटच्या इथे रिटेस्ट करायला येईल. तर त्या रिटेस्टवरती आपण काय करू, इकडे या झोनवरती निगेटिव्ह प्रायदेशनवरती किंवा निगेटिव्ह कॅन्डलवरती नक्कीच आपण इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळे घाई करू नका. घाई जर तुम्ही कराल तर मार्केट तुम्हाला ट्रॅप करू शकतं आणि तुमचा लॉस करू शकतं, ओके. तर ब्रेकडाऊन, रिटेस्ट, देन डाऊन साईड हे प्रायदेशन बघा. ब्रेकआउट, रिटेस्ट, देन अपसाईड हे प्रायदेशन तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, ओके. जर उद्या देखील निफ्टीची ओपनिंग जर खूप मोठी जर झाली, 100 पॉईंट प्लसची जर गॅप ओपनिंग झाली, म्हणजेच 25,860च्या आसपासची क्लोजिंग आहे आणि 26,000च्या आसपासची जर ओपनिंग झाली, तर आपण पहिला 1 ते 2 तास मार्केटला काय करू, वॉच करू. पहिल्या 2 तासामध्ये जे काय प्रायदेशन जे बनेल, जे काय मार्केट प्रायदेशन दाखवेल त्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये मार्केट वरती होल्ड पण करू शकतो. अशा प्रकारे मार्केट साईडवेज पण राहू शकतो आणि दुसरी कंडिशन मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग पण बघायला मिळू शकते. ह्या दोन्ही कंडिशन अपेक्षित आहे मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये. त्याच्यामुळे मार्केट नक्की काय करेल हे सांगणं थोडंसं कठीण असेल. तर त्या कंडिशनसाठी आपण काय करू शकतो, थोडासा 1-2 तास किंवा पीसीआर जो आहे, पीसीआर मार्केटमध्ये आपण वॉच करू शकतो. मॉर्निंगमध्ये 9:15च्या आसपास किंवा 9:20च्या आसपास पीसीआर काय दाखवतोय आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या तासानंतर पीसीआर कसा शो होतोय यावरून मार्केटची डायरेक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. आणि जो विक्स आहे हा विक्स आपल्याला सांगेल की मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम येईल की नाही, ओके. तर गॅप अप ओपनिंगचा मी तुम्हाला सेटअप तुम्हाला सांगितला. उद्या जर निफ्टीची ओपनिंग गॅपडाऊन झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये हा जो लेवल आहे या लेवलच्या खाली मार्केट कम्प्लीट काय झालं, डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आपल्याला बघायला मिळत होते. कारण या लेवलचा ब्रेकआउट जर झाला असता आज तर 26,000 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसली असती. पण 25,880 ते 25,900चा हा जो काही झोन आहे हा झोन एक रेजिस्टन्स झोन आहे. इथून मार्केट वरती जायला थोडंसं कठीण होते मार्केटला. त्याच्यामुळं गॅपडाऊन ओपनिंगमध्ये जोपर्यंत 25,900 या लेवलच्या खाली जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये मोमेंटम बघायला मिळू शकतो. पण 25,900 या लेवलच्या वरती मार्केटनं ब्रेकआउट दिला, ओके, आणि इकडे सपोर्ट घेऊन जर अपसाईडला जर जाईल तर इकडे या झोनवरती आपण निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. अदरवाईज गॅपडाऊन ओपनिंगमध्ये चान्सेस असलेली निफ्टी एकदा या लेवलचा टेस्ट करेल आणि देन आपल्याला डाऊन साईडला फॉल करताना दिसू शकते. हे प्रायदेशन आपल्याला गॅपडाऊन ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतं. त्याच्यामुळं 25,900च्या खाली जोपर्यंत निफ्टी असेल तोपर्यंत आपल्याला कॉलचा जो ट्रेड आहे तो कॉलचा ट्रेड थोडासा अवॉइड करायचा आहे. 25,900च्या वरती मार्केट जर होल्ड करेल तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, कॉलसाठी जाऊ शकतो. पुट साईडला टार्गेट जे असतील 25,900च्या इथून जर निफ्टी रेजिस्टन्स खाऊन डाऊन साईडला जर येईल, इथून जर निफ्टी डाऊन साईडला येईल तर खालच्या साईडला आपल्याला 25,700 25,750 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते, ओके. तर हा आपला निफ्टीचा उद्याचा एक्सपायरीचा सेटअप आपण इकडे डिस्कस केला, ओके. तर हिरो झिरोचा सेटअप कसा बनेल, हिरो झिरोसाठी तुम्हाला काय करावं लागेल, वेट करावं लागेल. हिरो झिरोसाठी जर निफ्टीने हा जो काय लास्टला 100 पॉईंटचा झोन बनवलाय हा, ओके, हा जो काय 100 पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये जर निफ्टी फर्स्ट हाफमध्ये जर होल्ड करेल, ओके, अशा प्रकारे जर कम्प्लीट झिरो व्हॅल्यूमवरती जर मार्केट एका साईडला जर जाताना दिसेल तर आपण वेट करू, त्याचा हाय आणि लो मार्क करू उद्याच्या रेंजचा आणि त्या रेंजचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन 1 किंवा 1.5 यानंतर जर आपल्याला बघायला मिळाला तर डेफिनेटली वरती ब्रेकआउट झाला तर 25,900 किंवा 25,950चा जो कॉल ऑप्शन असेल तो आपण तिकडे हिरो झिरोसाठी बाय करू शकतो. सेम कंडिशन डाऊन साईडला 25,800च्या आसपासचा लेवल जर ब्रेकडाऊन जर झाला तर आपण 25,800 किंवा 25,750चा जो पुट ऑप्शन असेल तो आपण तिकडे हिरो झिरोसाठी बाय करू शकतो. इथून आपल्याला 100 पॉईंटचे टार्गेट मिळू शकतात, डाऊन साईडला पण आपल्याला 100 पॉईंटचे टार्गेट मिळू शकतात. जर निफ्टी फर्स्ट हाफमध्ये हा जो काही 100 पॉईंटचा झोन आहे या झोनमध्ये साईडवेज राहिला, अशा प्रकारे साईडवेज राहिला तर चान्सेस असेल की सेकंड हाफमध्ये आपल्याला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो. ब्रेकआउट कधी होईल, पीसीआर जर 1.00च्या वरती असेल प्लसमध्ये असेल तर आपल्याला अपसाईडला मुवमेंट मिळण्याचे चान्सेस असतील. पीसीआर
जर 0.90 याच्या खाली जर असेल किंवा कमी होताना दिसत असेल 0.79 0.88 तर आपल्याला डाऊन साईडला ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे पीसीआर वरती थोडंसं लक्ष द्या. ओके, पीसीआर म्हणजे ऑप्शन चेनवरती थोडंसं लक्ष द्या. नक्कीच तुम्हाला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.